कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मीरा. हा काका. मीरा, चल आता कलश घेऊन आपण देवळात जाऊया. अगं बुवा पण येत असतील तिकडे आता. हो काका, चहा होतच आला. हा अगं चहा राहू दे, आधी आपण तिकडे जाऊया. काका. मीरा. हा काका. अगं कलश नाहीये इथे. कलश नाहीये म्हणजे तिथेच असणार. अगं हो. काका, काल रात्री तुम्ही तिथेच ठेवला होता ना. हो अगं स्वच्छ करून रात्री इथेच तर ठेवला होता मी कलश. हा मग बघा तिथेच असणार. अगं नाहीये. बाबा चला निघायचंय ना. अगं श्रद्धा, निघायचं काय? विधीला लागणारा कलश सापडत नाहीये. अगं बाई, कलश कुठे गेला? कुठे गेला कलश? आता तूच सांग शैलेजा, कलश कुठे आहे? हो कुठे म्हणजे मला काय माहित. तुम्हीच ठेवला होतात ना काल. मला माहित आहे शैलेजा, कलश तुझ्याकडेच आहे. मला काय माहित तुमचा कलश कुठे येते. मी कशाला घेऊ तुमचा कलश. अगं ए श्रद्धे, तिकडे काय उभी आहेस? ये इकडे, शोध कलश कुठे गेलाय ते. मला विचारताय कलश कुठे गेला, कलश कुठे गेला. हा शैलेजा, काल रात्री तू कलश माझ्याकडे मागत होतीस, त्याशिवाय तो इथून लंपास कसा होईल? लंपास म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी चोरलाय कलश? अरे देवा, हेच ऐकायचं बाकी होतं. बघितलं, माझ्या नवऱ्याचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. बोला काय करू मी म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. शैलेजा, उगाच ढोंग करू नकोस. ढोंगी म्हणताय मला, म्हणा ढोंगी म्हणा. अरे देवा. काका काकू तुम्ही शांत व्हा बरं. आपण सगळे मिळून शोधूया. हा चला चला शोधायला हवं. अगं ये श्रद्धे, चल शोधायला हवा ना. मीरा, हा अगं आपण तर एवढा शोधतोय कलश, नाहीच सापडला तर आपल्यामुळे विधी अपूर्ण राहिला तर गावात केवढी नाचक्की होईल आपली. काका तुम्ही काळजी करू नका, आपण शोधतोय ना. तुम्ही तिथे बघितलं का? जा तिथे द्या. आडगळीच्या खोली. हा कलश, कलश सापडायलाच हवा. त्याला जिथे गाडलाय तिथून तो बाहेर यायलाच हवा. ए ताई, अगं नाही सापडत आहे. अगं तू नीट बघितलंस का श्रद्धा? तू मागे जाऊन बघ. जा जा, तू नीट बघितलं नसशील. अगं त्या तांदळाच्या पिंपात काय करतेय? ठेव बंद होतं की नाही, त्याच्यात कुठून असणार. काय झालं? बघा ना आता त्या पिंपात कुठे शोधते. बरोबर बोलते ती शैलेजा. बरोबर. अगं तिथे कुठे शोधते? काका म्हणतं सगळीकडे शोधते, तर इथे पण बघते ना एकदा. तिथे कुठे असणार. तिथे कुठे असणार. ये चल चल तिकडे तू शोध जा ना. अगं मागे शोध जा. अगं आई, मी नक्की कुठे शोधू. अगं मागील तरी तिथेच विसरले असतील तुझे बाबा कदाचित. हा ना बाबा. हो हो कदाचित विसरलो असेल बघ. तुम्ही काय बघताय, जा ना तुम्ही पण शोध. अगं ए तिथे कुठे, त्या गाठोड्यात शोध. गाठोड्यात असेल बघ कदाचित, गाठोड्यात. आठवड्यात शैलेजा, तू काय अजून इथेच उभी आहेस? हो पिंपाचं झाकण नको का लावायला. अगं ते महत्वाचं आहे का आता? असं काय करता, उंदीर खातील ना मग ते तांदूळ. खाऊ दे उंदीर. चल तू आधी कलश शोधायला माझं हवा. ऐका. चल. हो ऐका ना माझं, मी काय. कलश सापडायला हवा. कलश सापडायला हवा. कलश 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 सापडायला हवा. कलश सापडायलाच हवा.
ग्रहांची सुद्धा दिशा बदलू शकेल अशी ही शक्ती त्या कलशाला क्षणार्धात बाहेर काढेल. काका काय झालं? मीरा कलश अगं बाई, हा इथे कुठे आला? आत्ता इथे कसा आला कलश? आपण तर आता इथेच शोधला होता. तेच तर ना, इथे शोधला तेव्हा नव्हता, मग आत्ता इथे कसा आला कलश? अहो, माझ्याकडे काय बघताय, मला काय माहित इथे कसं आलं कलश ते. शैलेजा काका आता कलश सापडलाय ना, हे महत्वाचं. हा हा बरोबर. आणि आपल्याला जायला पण उशीर व्हायला नको. कलशाची पूजा पण बाकी आहे. हा चला चला. बरोबर बोलतेस तू मीरा. उशीर नको व्हायला, आपल्याला कलशाची पूजा करायला हवी. चला. काका चल गे श्रद्धा चल. कलशाचं पूजन झालेलं आहे. आता आपण मुख्य विधीला सुरुवात करूया. आता हा कलश त्या कुंडाच्या पाण्यात सोडला जाईल. मीराने त्या कुंडात उतरून त्या कलशाचा शोध घेऊन तो बाहेर घेऊन यायचा आहे. मीरा ये बाळा ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.